मेहतरभंगी समाज अनेक वर्षापासून सफाई काम करत आहेत। धाराशिव येथील कळंब या शहरामध्ये नगर परिषद विरोधामध्ये मेहतरभंगी कुटुंबाचा आमरण उपोषण सुरू आहे। तरी पण मुख्याधिकारी यांचा दुर्लक्ष का असा संतप्त सवाल त्या ठिकाणी उपस्थित होत आहे। लाड पांगे समितीनुसार आणि अनुकंपानुसार मृत्यू झालेले नामे छोटी बी मोहम्मद गौस सफाई कामगार यांच्या वारसा हक्कप्रमाणे शेख सलमान शेख जफर यांना वारसा सफाई कामगार सेवेत घेण्याकरता हा आमरण उपोषण चालू आहे। सगळे अधिकार कळंब नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांना असताना सुद्धा देखील वारंवार मागील 6 महिन्यापासून भंगी मेहतर सफाई कामगार शेख सलमान शेख जफर यांना ऑर्डर देऊन सुद्धा तो ऑर्डर जाणीवपूर्वक रद्द करण्याचं काम कळंब नगर परिषदेचे या मुख्याधिकारी यांनी केल्याचा पुरावा भंगी कुटुंबाजवळ आहे। कळंबचे मुख्याधिकारी यांनी दिनांक 13/2025 रोजी आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासन बेलापूर नवी मुंबई यांना एका पत्राद्वारे शेख सलमान शेख जफर यांना जॉईनिंग संदर्भात माहिती मागितली होती। कुठल्या GR आधारेवर त्यांना घेण्यात यावं म्हणून 1 महिन्यापासून अजून देखील त्या पत्राचं उत्तर मिळालेलं नाही। बेलापूर नवी मुंबई इथं आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासन येथील ऑफिसला प्रत्यक्ष शेख सलमान यांनी जाऊन त्या पत्राची माहिती विचारल्यानंतर संबंधित अधिकारी यांनी शेख सलमान यांना सांगितलं की तुमची जॉईनिंग करून घेण्यासाठी सर्वाधिकार कळंब मुख्याधिकारी यांना आहेत आणि लाडपांगी समिती GR नुसार तुम्हाला घेण्यामध्ये काही हरकत नाही। तरी देखील कळंबचे मुख्य अधिकारी मॅडम हे जाणीवपूर्वक 6 महिन्यापासून टाळाटाळ करत आहेत। त्यामुळं भंगी मेहतर कुटुंबाच्या वतीनं मागील 3 दिवसापासून लहान मुलांना घेऊन आमरण उपोषण सुरू आहे। ही संपूर्ण माहिती त्यांनी NTP मराठीशी बोलताना दिली आहे। या पाठीमागे काय पार्श्वभूमी आहे? मी आज कळंब येथे आज माझा दुसरा दिवस आहे। माझ्या कुटुंबियासोबत आमरण उपोषण करत आहे। माझा लाडपांगी समिती शिफारस अनुसार माझ्या आजीच्या जागेवर मला नोकरीवर घेण्याबाबत मी अर्ज केलेला आहे। मला त्यांना पात्र बी ठरविलेलं आहे। पात्र मला ठरविण्यात आलेलं आहे 12/8/2024 रोजी। पण तरुण पात्र करून 12-13 जणांना त्यांना ऑर्डर दिलं। फक्त मला जाणून बुजून ऑर्डर देत नाही। आणि तसेच एक विषय बाद म्हणून संचालक बेलापूर नवी मुंबईला एक पत्र धाडलं त्यांना की बाबा 2024-2023 जे खंडपीठ औरंगाबाद ह्याचा पत्र हे आहे GR अनुसार मला घेण्यात येतं आहे। पण तरी मी जाणून बुजून इथले अधिकारी मला जाणून बुजून त्रास देत आहे। माझ्या कुटुंबामधली समधी आजारी आहे। माझ्या वडिलाचा मेंदूचं ऑपरेशन झालेलं आहे। 2 दिवसापासून काय खाल्लेलं नाही त्यांना। आणि माझ्या कुटुंबामधली समजा कुटुंब आजारी आहे। मी लई खूप गरीब कुटुंबामधला असून माझ्यावर अन्याय होत आहे। तसेच मी एकनाथ शिंदे साहेबाला भेटून 7/4/2025 रोजी भेटून साहेबालाही सांगितलं। साहेबाच्या PAनं मॅडमला मुख्य अधिकारी मॅडमला फोन लावून सांगितलं की मॅडम ते योग्य आहे, त्याचे GR मी बघितलेले आहे, त्याला घेण्यात यावे। तसेच मॅडमने मी घेते म्हणून सांगितले। तसेच बेलापूर नवी मुंबई इथे बी जाऊन मी तिथले अधिकाऱ्यांना भेटून सांगितलं की साहेब असा असा विषय आहे। तर साहेबांना म्हणले की बाबा हे योग्य आहे। त्यांना स्वतः मला एक GR दिला की हे मॅडमला GR दाखव, तू बसतो। मॅडमला बी फोन केला तिथल्या अधिकारीनं, मॅडम त्याला घेता येते म्हणून। पण तरुणी मॅडम माझ्यावर विचार करत नाही। आज मला कळंब येथे नगर परिषद समोर आमरण उपोषण कुटुंबासोबत बसण्याची वेळ आलेली आहे। परंतु मला आतापर्यंत नगरपालिकेची भेट देऊन आणि माझ्यावर दबाव टाकतात की आजच्या आज तू संपन्न नाही उठवलं, आमरण उपोषण नाही उठवलं तर जिल्हा अधिकारीचे जे कोणचे हे असं कोणची तरी आत टाकून मला उगाच जाणून बुजून दबाव आणत आहे। परंतु मी माझा हक मानत आहे। माझा हक मिळण्याबाबत मी इथं बसलेलो आहे। आज तुम्ही तुमच्या कुटुंबासहित इथं नगर परिषद समोर उपोषण करत आहात। त्या उपोषण कशासाठी करत आहात? काय त्याचा उद्देश? आमच्या सासूची नोकरी होती, ते मुलासाठी इथं उपोषणला बसलेलं आहे। लेकरं बाळं घेऊन चट बसलेत आम्ही। माझ्या मुलाला लई परेशान केलं आहे ह्यांनी। आम्ही ह्याला औरंगाबादला गेलेत, मुंबईला गेलात, मग तिथले लोक म्हणतात ह्यांच्यापासूनच होतं। तरी हे लोक माझ्या लेकराला लई परेशान करायलेत। मी कुटुंब घेऊन इथं संपमध्ये बसलेली आहे। माझ्या नवऱ्याला एवढं मोठं ऑपरेशन झालेलं आहे मेंदूचं। लेकराची माझी अशी फिराफिरी केली आहे, 6 महिन्यापासून माझं लेकरू नुसतं हिंडण्यावर आहे। मानसिक त्रास द्यायलेत हे लोक माझ्या लेकराला। आमचं कुटुंब एवढं गरीब आहे की आमच्यानं काय होत नाही, तरी बी आम्हाला काय करायला काय नाही ह्यांच्या समजी
आम्ही लई परेशान आहे. यांना 4दा माय लेकरं येऊन सांगितलं की आम्ही लई परेशान आहे, आमच्यावर अत्याचार करू नका. आमच्या आज सासूची नोकरीला ह्यांना काय एवढं हे व्हायलं की माझ्या लेकराला हे नोकरी देईना. प्रत्येक हे आमचे लोक इथं कामाला लागलेले आहेत. 4-5 जणी आता लागलेले आहेत आणि माझ्या लेकरासंग काम येऊन अन्याय करायले ती. हे आमचं हे न म्हणणं आहे की आमच्या लेकराला ह्यांनी घ्यावा. प्रतिनिधी अमीन साहेब खतीब, कळंब, धाराशिव, NTV न्यूज मराठी.